प्रेस दिलं तुम्ही बघू शकता. हिरवे मूग करणार आहे, मस्त भाजून घेतलंय बघा. सुक्की भाजी बरं का. आता गॅस ऑन केलाय, कढई ठेवायची बघा. बघायला लागणारं साहित्य काय काय घेतलंय का. कांदा बारीक चिरून घेतला, टमॅटो, हिरवी मिरची, लसूण बघा, थोडीशी कोथिंबीर, धना कोथिंबीर तुम्ही बघू शकता. आता तेल ठेवलंय तापायला, तेल टाकावं लागले. जिरी मोहरीचा तडका द्यायचा आहे छान आपल्याला. चांगली मोहरी फुटू द्यायची बरं का तेलात. आता कांदा टमाटे टाकायचे आपल्याला, एकत्र टाकायचंय बरं का. सगळं एकत्र टाकलं बरं का. हिंग पण टाकले बघा. वास सुटला पाहिजे ना आपल्या हिंग चांगला. आपल्या शरीरासाठी चांगला असते बघा. पोट वगैरे दुखत असेल तर थांबतायचे ना हिंगणी. हळद, चवीपुरतं मीठ, थोडासा मसाला पण टाकू बरं का. आपण हिरवी मिरची टाकली बरं का, पण आता थोडंसं तिखट पण टाकू शकतो आपण. आपल्याला तिखट लागतंय तर. हिरवी मिरची टाकले बघा त्याच्यात. शिजू द्या, 10 मिनिटं ठेवायचे बरं का आपल्याला. बघा कसं शिजतंय. आता धना कोथिंबीर टाकू बघा. आता आपल्याला कूट पण टाकायचं आहे बरं का. शेंगदाण्याचं कूट टाकतोय बरं का. थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचं, खूप सुंदर लागतं बघा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बरं का कशी झालंय बघा. हे हिरवे मुगाचा रस्सा बघा, थोडा मध्यम, किती सुंदर झाले. तुम्ही करून बघा. रात्री भिजायला घालायचं बघा हिरवे मूग. सकाळी उठून केलं तरी चालतं. ही रेसिपी खूप सुंदर आणि पौष्टिक असतं बघा हिरवे मूग. तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये कसं झालंय. मेतकं, याला मेतकं पण बोलतात बरं का. बघा कशी हिरवे मूग झाले. तुम्हाला माझी हिरवे मुगाची रेसिपी आवडली का. किती सुंदर झाले बघा. आणि पौष्टिक आहे बरं का. हे करून बघा. भाकरी, चपाती, राईस त्याच्याबरोबर खावा. तुम्हाला माझं हिरवे मूग करणं आवडलं असेल, तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.